फक्त कॅमेरा थोडं मॅडम. ओ मॅडम, मुळात बाबा आढाव जे आंदोलन आहे ते औदार्याविरुद्ध आंदोलन आहे. यांना सांगा, यांना बाजू सरका. या मॅडम. मॅडम खाली घे मोबाईल. अंधाराविरुद्धचं आंदोलन. सार्वत्रिक शंका लोकांच्या मनात आहे. मोबाईल. सार्वत्रिक शंका एक मिनिट, पुढे कशाला जात आहे मला कळत नाही. साहेब आम्हाला पण म्हणते फोटो घेतो. काय करतोय काय शंका लोकांच्या मनात आहे. त्याचं शंका निरसन झालं पाहिजे. सागर, मोबाईल खाली घ्या ना. विश्वा अरे फक्त मोबाईल घे, मध्ये नको जाऊ. विश्व आधी मागे सरक, आधी मागे सरक. आधी बूम दे ना माझा. आधी बूम दे ना 1 मिनिट. सागर खाली बस. अरे आधी इकडे दे ना बूम माझा. सागर खाली बस. आधी इधर ऑन केलं सर. अरे यांना त्याचं नावच नाही माहिती. मॅडम थोडंसं असं येतं का, फ्रेम मध्ये येते. ते माणसं ना माझ्या सर्व पांडवांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अजित पवार भेटायला आले. आता अजित पवार भेटायला औपचारिक आमचे त्यांचे इतके संबंध आहेत की आम्ही सारख्या एकमेकांशी बोलत असतो. अजित पवार वेळ किती मागायची त्याच्यात एक पुन्हा सांगतो. आपकी वेळ भेटायला म्हणाल की अरे इथं माणसं एक आप आहे माहिती असं कसं. अजित अनंतराव पवार म्हणजे आप आणि दुसरं कोणतं असू शकतं. खेळ चाललेलं असतं. मला काय माझा प्रयत्न असा असतो, कोणत्याही प्रसंगामध्ये फार भावनांकरता होऊ नये, काही होऊ नये, खेळी खेळी सगळं दादांनी मला आलेलं विचारलं तुम्ही कशाकरता बसलेला, आणि मी त्यांनी मशीनवर चर्चा सुरू केली. दादांनी मी सांगेन की दादा नितीन सर 2 गोष्टी माझ्या पहिल्यांदा 2 गोष्टी होत्या आणि तिसरी गोष्ट पहिली गोष्ट अरे काय आज बघा ना राव ट्रायपॉडला. नितीन सर सगळ्या निवडणुकांच्या पेक्षा या वेळेला सांगा ना त्यांना, बोला त्यांना, त्याच्याशिवाय नाही जमणार. सकाळपासून नाही काम. थोडं माझ्या हा जो प्रघात आहे आणि नंतर त्यांनी त्याच वेळेस प्रेम लावायला पाहिजे. मिळालं ना. हा जो प्रकार आहे हा प्रकार 2 नंबरचा हे होता
की दादा गर्दी इथं बागा नाही तर हालता येतात योग्य नाही कॅपॅसिटी संपली झूमची कॅपॅसिटी संपली. एकदम बदल झाला. बूम घेऊन गेलेत. कोण रिपोर्टर घेऊन गेला. भेटलाच पाहिजे. पण एक कारण म्हणजे पुढे आलं तुला बरोबर करा. अदानींना अटक करण्याची वाढवून काढली. वॉरंट काढण्याचा दिवस आणि आमच्या निवडणुकांचा हा निकाल आणि दिवस हे काय आहे? आणि लगेच पंतप्रधान जाहीर केलं आमचा पाठिंबा या तुमच्या आज म्हणजे काय चर्चा नाही काही नाही. आता या प्रश्नांच्या बद्दलची चर्चा पार्लमेंटात सुरू करायला ठरलं तर ते म्हणतात चर्चा करायची नाही. दिसत नाही एक काही मी पाठीमध्ये मध्ये आणि कळलं पाहिजे पण पार्लमेंटमध्ये मी बोलणार नाही सांगणार नाही काय काय करायचं आणि सगळे काही उत्तम झाल्याचं सांगणार. या दोन प्रश्नांच्या मध्ये त्याच्यात आणखी हा तिसरा प्रश्न आला. मी बदलायला गेलो मला दिसायला कमी दिसतात अंधार असेल त्याच्यात. माझी पत्नी म्हणाली हो इथे या इथे माझं बोट झालेलं आठवण इथं करा. माझा हात त्याला मोकळा होता ती म्हणाली मोकळा करू नका गरजेचे यावं. मी ते दाबलं आणि दाबल्यानंतर तिकडे आवाज आला झालं का म्हणे झालं. आता प्रश्न असा आला यादी पाहिली पेशंट आहे या यादीमध्ये माझ्यासाठी म्हणायला ना ती मला सांगता बोलली की तुम्ही हात सरळ ठेवा आणि ते बोट जाते दोन्हीचे बोट जाते कोणीतरी मला हात मूठ केली आणि ते बटन जमायला लागले. काय कमाल आहे. तुम्हाला तिकडून बघा ना पुढून तिकडे जाऊन सकाळपासून थांबलो आणि विरोधकांनी सांगितलं माझ्यावर जबाबदारी आहे की हे सिद्ध करा. आता हे सिद्ध करण्यासाठी दुनियेमध्ये एक्सपर्ट सगळं काही आहे पण झालं ही गोष्ट खरी की जो चमत्कार घडला लोकसभा आणि विधानसभा याच्यामध्ये अतिशय म्हणजे मतदार एवढे जण असायत का शक्य आहे पण त्याचा आपण नाही करणार. परंतु यामध्ये निश्चितपणे काही किंवा हा आणखी ठीक आहे गाडी नंतर लोक पण सांगायला लागले की बाबा हे आता तुम्हाला आवडतं तुम्ही अभिनंदन करतो की तुम्ही तुमचं स्वतःचं समर्थन केलं की मी धर्मनिरपेक्षतावादी सेक्युलर आहे. मी जाहीरपणे सांगितलं तुम्हाला मी काही जी गोष्ट घडली ती सांगितली पाहिजे तुम्हाला झोप पण झाली तुम्हाला किती आवडून नव्हतं किंवा अशा ह्या काळामध्ये असे जे प्रश्न आणखी लोकांच्या गोष्टी प्रश्न असा आहे 1952 सालापासून आजपर्यंत निवडणुका पाहिजे मला दुःख वाटतं मला सांगायला या वेळेला ज्या पद्धतीचं सरकारी वर्तन दिसलं ते बाहेर तुम्ही सरकारमध्ये आहात त्यामुळे माझं काही म्हणणं आहे तो वाद वेगळा आहे म्हणून पण तुम्ही एक गोष्ट केली मी आत्मक्लेशाला मार्ग आणि तुमच्या सरकारने मी आत्मक्लेशाला मार्ग गेला मला ती वेदना होती आणि वेदना इतकी जाणवते की काय चाललं आहे ही गाडी कुठे चाललंय कमिट केली का ठीक आहे आणि पण स्वतःच्या पैशाने काय नाही तुम्ही सरकारच्या पैशाने काय करताय आणि जे तुम्ही द्यायला पाहिजे देत नाही तुमच्याकडे मी माझ्या केलेलं आहे की आमच्या गरीब पुस्तकांना बाहेरना पेन्शन चालू करा. आज तुम्ही दिले पैसे 60 वर्षाच्या पुढच्या म्हाताऱ्याला दिलेले नाही मी त्या अशी मागणी बंद करणार नाही. मी मागणी करेन पेन्शन द्या प्रत्येकाला याचं काढायचं माझी मागणी नाही पण समजत आहे
बाई म्हणाली मी माझा गेलो पुनस वाटवाचा कार्यक्रम होता. बाई म्हणाली बाबा आपल्याला नाही काय मिळालं, आपण साठीच्या पुढे गेलो. एक गरिबांचं हा मुद्दा. आणि आता आणि जो आणखी एक म्हणजे मध्ये आणखी एक की अदानीला वॉरंट निघे पकडला आणि ते पकडला निघाल्याबरोबर देशाच्या निवडणुकांचा त्याचा अर्थ तुम्ही बघा. आणि अदानीने खटपट केलेली एवढी केलेली आहे. आणि आम्हाला दिसतं की हा मुद्दा हा फॅक्टर सोल्युशन चालणार नाही. परकीय हस्तक्षेप होणं आणि ते जास्त निवडणुका जिंकण्यासाठी काही भारतीय नाव घेऊन करत असतील तर त्याला सुद्धा शोध करायला पाहिजे. दुर्लक्ष करून चालणार नाही. भारतीय साहेब माझं म्हणणं नाही या प्रकरणाचा शेत घेतला तर काही पवार विषय होत असतो त्यामुळे ते सांगितलं ते काही बोलले नाही त्याच्यावर. पण मी तुम्हाला मुद्दाम सांगतो, आताही मुद्दाम सांगतो की हे जे सगळं झालं आहे अशा बरेच प्रश्न आहेत. सगळ्या प्रश्नांची हे करणार नाही. पण माझं म्हणणं आहे कसं आहे, माझं काही पण नाही. माझ्यासारख्या एका सुद्धा नागरिकाला खूप आणि हे खूपच असताना झालंय कोणतं जनतेचे प्रश्न काय पाहिजे तर तुम्हाला कळते तुम्ही पवार आहात आणि आम्ही काय बोलणार. जे काही चालले लोकांच्या पुढे तुम्ही काही प्रश्न जनतेचे प्रश्न मागे नाही. मी त्यांनी माझ्याकडे सांगितलं असं तुम्हाला सांगितलं म्हणून म्हणलं तुम्हाला त्याच काळामध्ये याचे प्रकरण तुम्ही सांगितलं मी ठाकूर सांगितलं तुम्ही धर्मापेक्षा माझा शेड्यूल बरे माझी म्हणजे तीच लोकसभा भूमिका जरा कामी पक्ष म्हणतोय तुला आम्ही वेगळ्या म्हणतो विश्लेषित आहे. विरोधकांचं एक आम्ही काही सिद्ध करतो ते बरोबर आहे. त्यात काही माझ्यासारखं दृष्टिकोन आहे. कारण सर्व ते काय पण ते देणं आणि मागे नाही ठीक आहे. ती जाऊन त्याचा हिशोब मारतो देवीवर म्हणजे मी त्याला मुद्दाम सांगेन की हे आपलं काम आहे हे सिद्ध करण्याचं. तेव्हा ते सिद्ध करणं आपलं आहे ती जबाबदारी ठीक आहे. पण माझं म्हणणं आहे की असं वाट पडावं असते की ते मी वाचत नाही. हे 2-3 महत्त्वाचे प्रश्न घेऊन मी हा आत्म्याचा स्वीकारून बसतो. आता इथेच का बसतो तर भारतीय घटनेचं सत्यमेव जयते वेदवाक्य आहे. इथं असलेल्या म्हाताऱ्यांनी महात्मा ज्योतिराव फुलेंनी सत्यमेव जयतेची म्हणी पाठवून त्या काळात घटनेच्या अगोदर म्हटलं ठीक आहे आपले सत्याचाच हे करायचं काय करतं तर सत्यमेव जयते सांगितलं त्या वेळाचं आपण बसून आंदोलन सुरू करावं. त्यांच्या स्मृती या मित्रांनी घटनेची सुद्धा 75 वर्ष होते. आम्ही मी माझ्या परिसंघ माहिती काय तुमचं आणि माझं काही नवीन नाही. आपण रोज भेटणारी रोज बोलणारी एकाने माणसं पण या वेळेला जे मौलिक प्रश्न झाले त्यातून जे सरकार तिथे आहे ते आमचे माझे तुमची नोकरी आहे. पण जे सरकार आहे ते सरकार लोकशाहीच्या प्रकार जुमानत असते. पार्लमेंटने हजर कर देईल सगळे होऊ देईल. हा काय करतो वृत्तपत्रकारांशी बोलायचं नाही सांगायचं नाही आणि परदेशाच्या लोकांना सल्ला द्यायचा तो भाग अगदी हे काय सांगतो. आणि डोळे काय देशाची माणसं वय झाली म्हणून गप्प बसायचं. माझी सरकारांसाठी आमची मागणी एकच आहे या सगळ्या प्रकारचा खरा लागलेला म्हणजे हे मतदानाचे जे झालं तसं मतपेटी झालं जे झालेल्या मतदानाची स्तर झाले आणि तो छडा तर लावून देणार नाही. हातातली सत्ता तोडून सोडणार त्याप्रमाणे पहिली गोष्ट आहे मी तुम्हाला एवढंच सांगतो हे त्याचा ह्याचा निराकरण झालं तरी दाबायचा प्रयत्न केला जमणार नाही. माझ्यासारखी माणसं प्रसंगी मरण पत्करतील पण आम्ही हा दाब सहन करणार नाही. काही जाणवे कधी नाही मिळवले कारण फुकट दिलेले नाही त्यासाठी लढावं लागलं. गांधींनी हे सांगितलं चले जाओ करेंगे बढ़ेंगे
पण इंग्रज असं नाही म्हणाला त्याला सांगणार तुम्ही कोण नाही, त्यांनी अटक केली असं नाही केलं. आता आणि थट्टा करणं हे तर हे झाले ते तिकडे असं काही तिकडे काय नाही, इकडे काय असं नाही केलं. हा काय करते कुठे चर्चेत किती वेळ पाहिजे असतात तर गांधींनी करेंगे म्हणे घेतल्यानंतर चर्चेनंतर आपण ते घेऊ आगा घातल्यानंतर घेऊ भाग करून माझं म्हणणं आहे विरोधकांची सुद्धा संभावना आज नाही केली. लाईव्ह चालू आहे सगळं आणि नाही एक पक्ष एक नेता एकच याच्यामध्ये आमचा मूलभूत पत्र आज प्रश्न झाला आहे कशी सांगितलं जो प्रश्न देऊन ती या प्रश्नाच्या पुढे वाचावं लागलं. माझं म्हणणं असे लोक भाव असं मला वाटतं नाही झालं तर महात्मा गांधींनी सांगितलेलं मार्गानेच आम्ही सांगतो. मी दगड त्याला माहिती मी कधी पुन्हा शिवीन लिहिले दगड उचललेला नाही. मला अटक झाली ना पण सत्याग्रह पुढे सत्याग्रह सविनय कायदे बंद जरा काढले सविनय कायदे तो केला ना. एक नाही 2 वेळा 52 वेळा तुम्ही काढले आणि माहिती आहे त्यामुळे तो मुद्दा नाही आहे. मला म्हणणं आहे जो मुलाचा मार्ग आहे जो मार्ग मी आयुष्यात सुधारला आम्ही जनतेला सांगा या विषयातल्या कुठल्याही नाही त्यांनी शेवटी रस्त्यावर घेऊन पण दगड मारणं शिवागाई करणं गाड्या अडवणं कोंड हे करणं हिंसाचाराला आणि दुसरं राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी विरोध चालवण्याचं जे प्रकरण घडायच्या अगोदर एकाच रस्त्यावर उपमुख्यमंत्री सुरता करतात प्रकरण बाहेर यायच्या अगोदरच सगळं लांछनच पर्याय मला आणि म्हणून एक क्रांतिकारक लोकांना म्हणून प्रश्न असा आहे मला आपण चाललेली करा मी असं म्हणते शकलो आणि बोला ते शत्रू आमच्या शत्रू नाही जास्त मी बोलत नाही कारण खूप आनंद वाटतो खूप बरी वाटली मला असं वाटतं काही नाही काहीतरी जिंदा डे आहे म्हणून आपले तर मी नमस्कार कोण आहे तुम्ही नमस्कार म्हणत आहे मी जिंदाबाद म्हणतो तेव्हा दादा तुम्ही आज आता आलात ना मी दोनदा जिंदाबाद म्हणतो बघूया कारण आम्ही एकमेकांना ओळखतो सत्याला समोर जाण्याची चांगली शिरायची आहे सत्ता हातात टिकवण्यासाठी ते वेगळं आहे पण आमच्या म्हणून मी आल्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो. तर तुम्ही आता बोला पण एवढंच वाचतो तुम्ही आला ते बंद ठीक आहे पण जर मला काही सुद्धा काही वाटलं झाली नाही तर मात्र हे आंदोलन शांततामय मार्गाने जर काही नाही करता पुढे कसं न्याय देता येईल ते न्यायाचा मी प्रयत्न करेन. पण मी असंच सुद्धा कसं एवढंच तुम्हाला विनंती सांगतो तुम्ही आला त्याबद्दल तुम्हाला मी धन्यवाद देतो. आपण बोला. आदरणीय बाबाराव साहेब इथं उपस्थित असणारे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणारे सामाजिक कार्यकर्ते राजकीय कार्यकर्ते राजकीय नेते वेगवेगळे बाबांचे समर्थक जमलेले सर्व पत्रकार बंधू भगिनी आणि माझ्या बांधवांना गेल्या 2 दिवसापासून बाबा इथं बसलेले मी खरं तर दिल्लीला गेलेलो होतो परंतु काल मी दिल्लीत आल्यानंतर मी ठरवलेलं होतं की आज पुण्याला जाऊन बाबांना भेटायचं आणि त्याप्रकारे आल्यानंतर आदरणीय बाबांना त्यांनी सांगितलं कोणते 3-4 कारणं करतात ते आत्मक्लेश करण्याच्या कारणाने इथं बसलेले. इथं महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुले यांचा वाडा सुरुवातीला लोकांनाही अभिवादन करतो. शिवशाहू फुले आंबेडकर सर्वांनाच मी अभिवादन करतो. एक गोष्ट खरी आहे संविधान आपल्याला दिलेले बाबासाहेबांनी त्याच्याप्रमाणे प्रत्येकाला आपलं आपलं मत मांडण्याचा आपली आपली भूमिका मांडण्याचा अधिकार आहे. त्या पद्धतीनं बाबांनी मांडली. बाबा खरं तर काही गोष्टी निवडणूक आयोगाशी संबंधित आहेत काही त्यांना स्वायत्तता दिलेली आहे काही गोष्टी सुप्रीम कोर्टाशी संबंधित आहेत त्यांनाही आपला त्यांचा तो अधिकार आहे. बऱ्याचदा त्यांनी त्याच्या पद्धतीनं स्वतःला जे योग्य वाटतं बेंचच्या पुढं वगैरे अशी निकाल दिलेली. आता तुम्ही मला म्हणाला की मी स्वतः मतदानाला गेलो. खरं तर आपल्यासारख्या वयस्कर लोकांना मतदानाच्या ठिकाणी जाऊन त्रास रांगेत उभं राहायला लागू नये
म्हणून यावेळेस निवडणूक आयोगाने 85 वर्षाच्या वरच्या व्यक्तींना घरी येऊन मशीन नेऊन, आता माझी आई 87 वर्षाची, तिला घरी विचारलं तुम्ही कुठल्या दिवशी आहात आणि तिथं ते आले आणि तिचं मत त्या ठिकाणी करून घेतलं. तसं आपलंही मत त्यांनी घरी येऊन घेतलं असतं, परंतु तुमच्यासारख्यांना घरी येऊन मतदान करणं कदाचित योग्य वाटलं नसेल आणि म्हणून ही जी काही निवडणुकीची पद्धत आहे त्या प्रकारे आपण स्वतः तिथं गेला आणि त्याचं एक उदाहरण दिलं. मी देखील एक उमेदवार होतो. मी पण अलीकडं आपला 21 डिसेंबर सगळ्यात लहान दिवस असतो आणि त्याच्यावर मी निवडणूक अधिकाऱ्यांना पण म्हणलं होतं की बाबा मग तुम्ही सकाळी 7ला सुरू करताय, पण 7ला तर गारठा असतो. आता तर महाबळेश्वरपेक्षा पुण्याचा गारठा जास्त होता काल. अशा प्रकारची परिस्थिती आणि रात्री संध्याकाळी 5:30लाच मावळतं आणि संध्याकाळी 6च्या आत जेवढे लोक येतील त्यांना रांगेत उभं करून मग 8 वाजून 7 वाजून 9 वाजून त्यांना सगळ्यांना मतदान करून घ्यायचं असतं. आणि त्याच्यामुळं लाईट तिथं जास्त पाहिजे, कारण अंधूक जर दिसलं तर पुढं तिथं दिसत नाही. आणि तशा पद्धतीनं आम्ही जिथं कुठं आव्हान केलेलं होतं तिथं त्यांनी लाईटची व्यवस्था त्या बाबतीमध्ये केली. आता ज्या वेळेस निवडणुका होतात, मागच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं महाविकास आघाडीच्या 31 जागा आल्या, आमच्या 17 जागा आल्या. आम्ही मान्य केलं तो निवडणुकीत जनतेचा कौल आहे. त्याच्यामध्ये EVMच्या बद्दल कोणी बोललं नाही, आम्ही पण बोललो नाही. आता माझं बारामती उदाहरण तुम्हाला देतो. बारामतीमध्ये मागच्या वेळेस मी जो उमेदवार उभा केलेला होता ते 48,000 मतांनी पराभूत झाला आणि नंतर लगेचच 5 महिन्यांनी निवडणूक आल्या. त्या निवडणुकीमध्ये मीच त्या 48,000ची भर भरून काढून 1 लाख काहीतरी वर काही हजारांनी मी निवडून आलो. जनतेचा कौल, जनता म्हणतच होती की लोकसभेला 3 विधानसभेला दादाला. आता ती जनता आहे, जनतेला कोण धरणार आहे? त्याच्यामध्ये जनतेने कुणाच ऐकलं नाही. माझं स्वतःचं उदाहरण मी सांगतो की जी कामं मला मायनस केली होती ती सगळी प्लस केली आणि त्यांनी सांगितलं यावेळेस आम्हाला तुम्हाला द्यायचं आहे, आम्हाला विधानसभेमध्ये तुम्ही घ्यायला पाहिजे. आता जनतेचा 5 महिन्यात कौल बदलला, त्याला आम्ही काय करणार? दुसरी गोष्ट मला आठवतंय उल्हासदादा तुम्ही इथं 1999ला लोकसभेला लोकांनी मतदान केलं वाजपेयी साहेबांना आणि विधानसभेला केलं विलासराव देशमुख म्हणजे आघाडीला. त्यावेळेस विलासराव देशमुख मुख्यमंत्री झाले. विलासरावची काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र आलं आणि सरकार स्थापन केलं. आदरणीय बाबा, त्यावेळेस बारामतीमध्ये एक मतदार आतमध्ये जात होता. एकीकडे लोकसभेला पवार साहेबांना मतदान करत होता, विधानसभेला मला मतदान करत होता. तरी पवार साहेबांना बारामती विधानसभा मतदारसंघात 85,000चं लीड मिळालं आणि मला 50,000चं लीड मिळालं. मी असं म्हणलो नाही 35,000 मला का कमी पडले. लोकांचा कौल आहे. काहींना इकडं विधानसभेला अजितला नव्हतं मत द्यायचं, हा जनतेचा कौल आपण मान्यच केला पाहिजे ना. आणि मी आजपर्यंत तुमच्याबरोबर अनेकदा तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये काम करता त्या ठिकाणी आपण अनेकदा बसलो, अनेकदा चर्चा केली, मार्ग काढले. कधी मार्ग दुर्दैवाने नाही निघाला, परंतु नेहमी आम्ही तुम्हाला आदराने वागणूक दिलेली आहे, कारण तुम्ही आदरणीयच व्यक्ती आहात. त्याबद्दल आम्हाला रास्त त्याबद्दल अभिमान आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी करत असताना काही जण आता पराभूत उमेदवार मलाच ते सांगतात की आमचा पराभव झाला पण आमच्यामुळे झाला. मी म्हणलं दाखवा, सिद्ध करू, कुठले बूथचं दाखवा. काही आता नाना पटोले परवा काय म्हणाले, संध्याकाळी मतदान कसं वाढलं. अहो नाना पटोले साहेब, 4:30च्या पुढं 5च्या पुढं लोक तिथं रांगेत आले. ते आतमध्ये घेतल्यानंतर सकाळी माझ्या इथं सकाळी 7 ते 9 मतदान झालं होतं 5% आणि संध्याकाळी 5 ते दिवस म्हणजे सगळे मतदान संपेपर्यंत त्यावेळेस मतदानाची टक्केवारी एकदम 15% वाढली. त्याला आमचा काय दोष आहे? मतदारांनी कधी लाईनीत यायचं आणि कधी मतदान करायचं आम्ही विनंती करत होतो. मी पण सगळ्या बूथवर तिथं फिरत होतो की बाबा चला मतदानाला, थांबा जेवण करतोय, थांबा गारठा कमी होऊ द्या, थांबा दुपारच्या वेळेला येतो. आता तो मतदार राजा आहे, त्यांना सांगेल तेव्हाच आम्ही देखील काही बळजबरी करू शकत नव्हतो. आता आपण म्हणताय की पैशाचा वारेमाप धुमाकूळ झाला. त्याच्या संदर्भामध्ये अलीकडे व्हिडिओ आहे, अलीकडे बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत. जर कुठे झालं तर त्या पद्धतीने यंत्रणा आहे. आपल्या इथं तर बाकीच्या सारखं इतर राज्यामध्ये जसं काही बूथ वगैरे कॅप्चरिंग चालतं तसं मला तरी महाराष्ट्रात कुठं पाहायला मिळालेलं नाहीये. महाराष्ट्राने जनतेने कौल दिला. हे झालं असं. तुम्ही म्हणता तुम्ही प्रलोभन दाखवलं.
जेव्हा का लोकसभेला दारुण पराभव झाल्यानंतर मीच फायनान्स मिनिस्टर होतो, मीच माझ्या फायनान्सच्या लोकांना घेऊन बसलो. आपल्याला काही चांगल्या पद्धतीनं लाभार्थ्यांना लाभ द्यायचा आहे आणि त्याचा काही परिणाम होतोय का बघायचं आहे, गरिबांना द्यायचं आहे, जात पात धर्म भेदभाव करायचा नाही. आणि मी बसलो, माझं 6.5 लाख कोटीचं बजेट होतं माझं, म्हणजे आपल्या सरकारचं, आणि त्याच्यातनं मी म्हणलं 75,000 कोटी रुपये बाजूला काढा, 45,000 कोटी रुपये लाडक्या बहिणीला द्यायचे, 15,000 कोटी रुपये त्या 3, 5, 7.5 हॉस्पिटलच्या वीज माफीला द्यायचे, आणि बाकीचे 3 गॅस सिलेंडर वगैरे असं संपूर्ण 75,000 करोड रुपये काढला. तेवढं आपल्याला भार उचलावं लागेल. मला फायनान्सच्या लोकांनी सांगितलं की दादा ह्याच्यामध्ये जर 10% बचत केली तर आपले 65,000 कोटी रुपये वाचतात. म्हणलं आपण करू. मलाही कठोर निर्णय घ्यायची सवय, मी काही तसा कोणाची आयगाई करणार नाही, आणि ते निर्णय घेतले. तुम्ही म्हणताय की तुम्ही एक प्रकारचे दिले, ते आमच्या घरचे पैसे नव्हते, ते जनतेचे पैसे होते. जनतेचा कारभार करताना, लोकाभिमुख कारभार करत असताना, मग तसं संजय गांधी निराधार अंत्योदय साहेबांनी त्यावेळेस 60 रुपये सुरुवात केली. आज आम्ही आता ते 1,500 रुपये करून घेतले. निराधार लोकांना पैसे चालूच आहेत, तेव्हापासून आजपर्यंत चालू. कुठं बंद केलं? आम्ही काही लोकांशी बोललो किंवा कुठल्या योजना जास्त पॉप्युलर. आम्हाला शिवराजसिंग चौहान यांनी सांगितलं की माझ्या इथं लाडली बहिणा ही योजना पॉप्युलर झाली, आणि त्याच्यामध्ये ते गेले 15, 13, 17 वर्ष इथं मुख्यमंत्री राहिलेले, आता त्या कृषी मंत्री झालेले. त्यांनी योजना दिली. त्या कर्नाटकमध्ये देखील काँग्रेसवाल्यांनी योजना दिली नाही का? त्यांनी तर फुकट काय ते ST दिली, तिथली ट्रान्सपोर्ट, ते फुकट दिलं. बरंच काही काही केलं. आता त्यांच्यावर ताण आलंय म्हणतात. आपमध्ये स्वतः पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी कितीतरी योजना मोफत दिल्या. ते स्वतः केजरीवाल साहेब म्हणतात इतक्या युनिट पर्यंत वीज मोफत, इतक्या लिटर पर्यंत पाणी फुकट वगैरे वगैरे. तो त्यांचा अधिकार. लोकशाही पद्धतीनं निवडून आलेल्या सरकारने काय द्यायचं, आणि आम्ही तरी 1,500 रुपये दिले. त्यांचा जाहीरनामा आला, त्यांच्या जाहीरनाम्यात 3,000 रुपये केले. त्याच्यामध्ये 3,000 रुपये करून मग त्यांनी पण एक प्रकारचं प्रलोभन दाखवलंच ना. आम्ही जसं तुम्ही आम्हाला दोष देता तसं त्यांनी 3,000. ग्रॅज्युएट लोकांना सांगितलं तुम्हाला आता 4,000 रुपये महिना देणार आहे. अजून कुणाला तरी सांगितलं 3 लाखापर्यंत कर्ज माफी करणार आहे. मागे आम्ही 2 लाखापर्यंत गेलेली होती, 3 लाखापर्यंत. त्यांचा सगळा आकडा मी काढला, 3 लाख कोटीला गेला होता. 3 लाख कोटी ते देऊच शकत नव्हते. मलाही माहित होतं. मी तर जाहीर आवाहन केलेलं होतं, चला एका स्टेजवर या, तुम्ही 3 लाखातनं कसे पैसे उभे करणार ते दाखवा. आम्ही 75,000 कसे उभे करतो दाखवणार. या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आता बाबा तुम्ही वंदनीय व्यक्ती आहेत, आदरणीय व्यक्ती आहेत, वडीलधारी व्यक्ती आहेत. ह्या सगळ्या गोष्टी करत असताना तुम्ही आत्मक्लेश, तुम्हाला जे वाटतं ते तुम्ही करू शकता, तो तुमचा अधिकार आहे, तो लोकशाहीने दिलेला आहे, संविधान दिलेलं आहे, घटनेने दिलेलं आहे. पण ह्या बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत, माझं पण वेळोवेळी केंद्र सरकारमध्ये आपल्या मनमोहन सिंगांचंही सरकार असताना कितीतरी दिवस लोकसभा बंद पडलेली होती. नुसतं जायचं, तिथं सह्या करायचे, आणि लागोपाठ किती तुम्ही रेकॉर्ड काढा. अशा घटना वेगवेगळ्या ठिकाणी घडल्यात. जरूर आता ह्या चर्चा झाली पाहिजे. तुम्ही ते अडाणी तुम्ही म्हणता EVM चांगलं, तुम्ही पराभूत झाला की तुम्ही EVM ला दोष देता, आणि तसंच झालं. हेच लोकसभेला मात्र EVM चांगलं होतं महाराष्ट्रात, का तर 31 जागा आल्या आणि आमचा दारुण पराभव झाला. आणि इथं मात्र लगेच EVMच्या बद्दल मुद्दे काढायला लागले, म्हणजे पॉलिटिकल लोक. हे सगळं आहे. म्हणजे आमच्याकडे पण प्रत्येक गोष्टीला उत्तर त्या बाबतीमध्ये आहे. पण आपण जे म्हणताय, मी दिल्लीला गेल्यानंतर जरूर पार्लमेंटच्या हे असतात, सेक्रेटरी मिनिस्टर असतात, संसदीय कामकाज मंत्री, त्यांना आम्ही सांगू की बाबा तो विषय चर्चेला घ्या, चर्चेतनं झालं काय असेल ते पुढं त्या ठिकाणी येईल. आणि बऱ्याचदा या संदर्भात सुप्रीम कोर्ट पण निकाल देतं, हे आपण वेळोवेळी त्या बाबतीमध्ये बघितलेलं. पण आता इथं माझ्याबरोबर सुनील आला. सुनील 3,000 मतांनी पडला. मग त्यांनी म्हणायचं का तिथं EVMनी काहीतरी दोष दिला. त्याच्यामध्ये कुणाला पैसे भरून पुन्हा रिकाउंटिंग करता येतं, त्याच्यामध्ये बघता येतं.
पण तो टोटल मारल्यानंतर सगळे आकडे तिथं येतात. आता लोकांनी लाडली बहिणांनी आम्ही फिरत होतो, ते म्हणत होते की चांगली योजना आहे, पहिल्यांदाच योजना आली आणि आम्ही गरिबांनाच देण्याचा प्रयत्न केला. जी कास गोळा करते, जी झाडू पोतना करते, जी कचरा गोळा करते, जी स्वयंपाक वेगवेगळ्या घरी जाऊन स्वयंपाक करते, धुणं भांडी धुते, असल्याच खुरपणीला जाते, असल्याच महिलांना दिले ना. त्या बिचाऱ्यांना तर तिथं एक समाधान व्यक्त करतात आणि त्यांनाही त्याच्यातनं थोडी पूर्ण फुलाची पाकळी, त्याच्यातनं फार काही त्यांचं साधणारे अशातला काही भाग नाही. आणि ज्यांनी पण इतरांनी पण दिलेल्या योजना बघा ना, त्यांनी पण वेगवेगळ्या प्रकारच्या लाभ दाखवण्याचाच प्रयत्न केला आणि अशाच पद्धतीनं त्यांचा जाहीरनामा तुम्ही बघा, आम्ही दिलेला जाहीरनामा बघा, अशा बऱ्याचशा गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. पण आम्हाला वाटतं की या संदर्भामध्ये सुप्रीम कोर्टाने ऑलरेडी सांगितलेले ईव्हीएमच्या संदर्भामध्ये पुढे आता तक्रार करत बसवले, तरी देखील पुढे सिद्ध करून दाखवलं. मी पण पूर्वी आघाडीमध्ये काम केलं, आम्हाला पण आघाडीमध्ये सांगायचे की दादा असं केलं की असं होतं, तसं केलं की तसं होतं. मी दाखवलं, ईव्हीएम मशीन ठेवून दाखव म्हणलं, मला कुठं काही दाखवलं नाही, काही नाही. सांगताना सगळे सांगतात ईव्हीएम मध्ये असं होतं, ईव्हीएम मध्ये तसा घोटाळा होतो, असा घोटाळा होतो, पण अजूनपर्यंत ऑन मशीन कोणी सिद्ध करून दाखवलं नाही. इथं असणाऱ्यांनी पण सिद्ध करून दाखवलं तर आम्ही पण त्यांना निवडणूक आयोगाच्या पर्यंत नेण्याचा किंवा महाराष्ट्राचे निवडणूक आयोगाचे जे प्रमुख आहेत राज्याचे, त्यांच्यापर्यंत येऊन बाबा हे तपासा. कारण वेळोवेळी ते संपूर्ण माझे पण एकदा 2014ला थम्पिंग मेजॉरिटी मोदी साहेबांना मिळाली, तेव्हाही आम्हाला सांगितलं घोटाळा झाला, ईव्हीएम मध्ये घोटाळा झाला, कुठलंही बटन दाबलं की कमळाला जाते, कुठलंही बटन दाबलं की कुणाला जाते. परंतु तिथं लोकांनी कौलच दिलेलं होतं मोदी साहेबांना आणि त्याच्यानंतर 19ला ते पुन्हा दिला कौल आणि 24ला इथं तर त्यांना इथंही कमी मतं मिळाली, युपीमध्ये पण कमी मतं मिळाली. अशा प्रकारची एकंदरीत परिस्थिती आहे. तुमचे जे काही आम्ही योजना दिल्या, मी मान्य करतो, आम्ही योजना दिल्या, कारण लोकांच्या मध्ये मतपरिवर्तन करण्याच्या करता आम्ही प्रलोभन दाखवलं असं म्हणता येणार नाही. जसंच काय ते संजय गांधी निराधार, श्रावणबाळ योजना, अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारच्या योजना त्या ठिकाणी असतात. किंवा तुम्ही मागायची सांगितलं 7 वर्षाच्या पर्यंत 21 ते 65 हे वयोगट आहे, परंतु आपण म्हणतोय तसा 65च्या पुढे देखील वर्ग आहे. त्यांनाही दुसरं काही साधन नसेल तर गरीब असतील तर त्याचाही विचार आम्ही उद्याच्या काळामध्ये निश्चित करू. आणि मी पण बघितलंय यशवंतराव चव्हाण साहेबांना माझ्या माहितीप्रमाणे दादा चुकत असेल तर तुम्ही मला सांगा, 222 जागा निर्विवाद काँग्रेसची राजवट असताना आलेल्या होत्या आणि त्याच्यानंतर आत्ताच 232 पहिल्यांदा घडलेलं. हे मात्र सत्य, हे कुणी नाकारू शकत नाही. आणि माझ्या तर जे काही उमेदवार होते ते सगळे उमेदवार तुम्हाला माहितीच आहेत. भुजबळ साहेब आहेत, मुश्रीफ साहेब आहेत, दिलीप वळसे पाटील साहेब आहेत, सगळे जण पुरोगामी विचारांचे किंवा सेक्युलर विचारधारेचे सगळे उमेदवार होते. त्यांनाही लोकांनी दिलं, पण काही काही जे आता आमच्या दिलीप वळसे पाटील अवघ्या 1500 मतांनी निवडून आले. आम्ही म्हणायचं नाही नाही, इथं जरा मशीन ॲडजस्ट नाही झालं म्हणूनच 1500 मतांनी निवडून आलं. इथं झालं तसं दिला निकाल लोकांनी. अशा सगळ्या गोष्टी आहेत, तरी देखील कोणी सिद्ध करून दिलं. आणि बाबा शेवटी सुप्रीम कोर्ट तर तुम्ही आम्ही मान्यच केलं पाहिजे. सुप्रीम कोर्टाने सांगितलं ईव्हीएम बरोबर आहे आणि लाभाच्या योजना दिल्यात, आम्ही एकट्याने दिले नाही. आता तेलंगणामध्ये पण लाभाची योजना चालू आहे, इतर पण राज्यामध्ये अनेक ठिकाणी लाभाची योजना चालू आहे. स्वतः काँग्रेसने पण त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये अनेक लाभाच्या योजना दिलेल्या आहेत. आता काही काहींना असं वाटतं की बाळासाहेब थोरात कसे पडले, आता पडले करायचे पडले. उद्याच्याला आम्हालाही लोक म्हणत होते आम्ही पडणार, आम्हाला माहिती होतं आम्ही पडणार नाही, पण आम्ही ईव्हीएम नव्हतं ॲडजस्ट केलं. आम्हाला मतदार माझ्याबरोबर होता आणि त्यांनी मला सांगितलेलं होतं की दादा इथं आम्ही कोणाचं वरिष्ठांचं ऐकणार नाही, कोणाचं ऐकणार नाही, तुम्हाला त्या ठिकाणी मदत करू. आमची विनंती आहे बाबा, आज तुम्हाला आत्मक्लेश करण्याचा तुम्हाला अधिकार आहे, पण माझी आज म्हणून पाया पडून मी विनंती करतो की तुम्ही आता हे थांबवावं, वेगळ्या पद्धतीनं
लोकशाही पद्धतीनं तर प्रत्येकाला आंदोलन मी काही अधिकाऱ्यांची नावं सांगत नाही. अधिकाऱ्यांना उद्धव ठाकरे साहेबांनी, पवार साहेबांनी सगळ्यांनी सांगितलं त्यांच्या उमेदवारांना तुम्ही तक्रारी नोंदवा. पैसे भरून तक्रारी नोंदवायच्या असतात. आता आमचे राम शिंदे भाजपचे त्यांनी पण नोंदवलेली तक्रार, अशा अनेकांनी नोंदवले. परंतु नंतर ते बघितल्यावर बरेच जण म्हणले की नाही आम्हाला नाही नोंदवायचे. असंच एकदा वातावरण मागं पण झालेलं होतं. मला चांगलं आठवतं 2014ला. नंतर ते हळूहळू निवडलं. आता कर्नाटकचं राज्य ताब्यात आलं काँग्रेसच्या, मग तिथं EVM चांगलं आणि हल्लं की EVM खराब. असं कसं आपचं पण पंजाब थ्रूआउट आप आलं, दिल्ली थ्रूआउट आप आलं, मग तिथं EVM चांगलं. असं म्हणजे मला तर काही तुम्ही इतके वडीलधारी आहात की मी त्याच्याबद्दल जास्त आपल्याला सांगू शकत नाही, तुम्हाला अधिकार पण नाही. पण आमची हात जोडून विनंती आहे, शेवटी मी आत्ता जरी आलेलो असलो तर काळजी भाऊ सरकारचा प्रतिनिधी म्हणून विनंती करतो. आणि उद्याच्या शपथ झाल्यावर पुन्हा सरकारचा प्रतिनिधी म्हणून पण सांगेल. परंतु आत्ता तरी आम्हाला राज्यपालांनी काळजी वाहून सरकार नवीन येईपर्यंत पाहायला सांगितलेलं आहे. मी एक नागरिक म्हणून पण आलेलो आहे, एक कार्यकर्ता म्हणून पण आलेलो आहे आणि काळजीवाहू सरकारचा प्रतिनिधी म्हणून पण आलेलो आहे. आणि माझे वडीलधारी म्हणून एक लेखाच्या नात्याने पण तुमच्याकडे मी आलेलो आहे. धन्यवाद. दादा, श्रावण बाळ जी योजना आहे ती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आलेली नव्हती एक, आणि ती किंवा संजय गांधी निराधार योजना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आलेली नव्हती, हा एक मुद्दा आहे. आणि दुसरा मुद्दा असा आहे की हे जे संजय गांधी निराधार योजना आहे ती तेवढे इफेक्टिव्हली राबवली जात नाही. त्याच्यासाठी 21,000च उत्पन्नाचा दाखला आणि तो मिळण्यासाठी किती यातायात लोकांना करावं लागतात, किती यातना करावं लागतात, तो प्लीज ते पण बघा. आणि दुसरी गोष्ट आहे की हे तुमची जे लाडकी बहीण आहे ते निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आलेली आहे. आम्ही कुठं काय म्हणतो, आम्ही काय ताकाला जायचं गाडग्याला पैसा असला नाही, आम्ही केलेलं आहे. कारण लोकसभेला आम्हाला फटका बसला, आम्हाला पुन्हा सरकारमध्ये यायचं होतं. विरोधी पक्षामध्ये बसून प्रश्न सुटत नाही आणि ते सरकारमध्ये येण्याच्या करता काही योजना दिल्या. आमच्या वर दुपटीनं योजना समोरच्यांनी पण दिल्या, पण म्हणजे मॅनिफेस्टोमध्ये. अर्थात कदाचित आमच्यावर विश्वास जास्त असल्यामुळं आम्हाला त्यांनी बाबा सुरुवात केली असं काही जनतेचा कौल आम्हाला इथं. तुम्ही पण माझी लाडकी बहिणीच आहे, लाडक्या बहिणीला सांगायचं आम्हाला इथं बसवायचं काम लाडक्या बहिणीनेच केले. डॉक्टर साहेब, आपण एकत्र किती वर्ष पिंपरी चिंचवडमध्ये काम करतोय या संदर्भामध्ये खूप वेगवेगळी चर्चा झाली. आपण शेवटी संविधानाला मानतो, आपण सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाला मानतो. आता सुप्रीम कोर्टाने निकाल दिलेला आहे. आता सुप्रीम कोर्टाने निकाल दिल्यावर आम्ही तरी काय करणार आहे? आमचं काय कशाचं? उलट बॅलेट पेपरवर तर फार गंमत यायची. बॅलेट पेपरला गठ्ठे असायचे आणि त्या गठ्ठ्यामध्ये वरचा कुठला चिन्ह असायचं, हा एक गठ्ठा. तिथं जरा गडबड केली ते गठ्ठ्यातलं वरचं काढलं, दुसरं चिकवली की तो गठ्ठा तिकडे जायचा. आम्ही पण बॅलेट पेपरमध्ये मी 91ची निवडणूक केली, बरंच केलं. उलट ह्याच्यात अजिबात काही करता येत नाही. टोटल मारणी किती येतं, नोटाला किती दिलं, अमक्याला किती दिलं, तमक्याला किती दिलं. अर्थात डॉक्टर साहेब तुम्हालाही म्हणजे सांगण्याचा अधिकार आहे, पण आपल्याला निवडणूक आयोग पण मान्य करत नाही. तर शेवट म्हणजे सुप्रीम कोर्ट. आम्ही काही बळजबरी केली नाही की बाबा मशीनवरच घ्या. उद्या बॅलेट पेपरवर घ्यायचं असेल तरी आमची तयारी, पण बॅलेट पेपरवर घ्यायचा अधिकार आम्हाला नाही ना, अधिकार हा इलेक्शन कमिशनला. एक मिनिट.
परंतु तो निकाल सुप्रीम कोर्टाने द्यावा ना. सुप्रीम कोर्टात मॅटर गेली की नाही. आता सुप्रीम कोर्टाने तिथं केस जायच्या आधीच सांगितलं तुम्ही पराभूत झाला की तुम्ही म्हणता EVM खराब आणि जिंकून आला की तुम्ही म्हणता सगळं चांगलं आहे असं त्यांनीच बोलतो. नाही मला वाटतं एका प्रश्नोत्तर मराठी ठीक आहे, परंतु संविधानी म्हणून आपण प्रश्नोत्तराचं लागू नाही. माझं एक म्हणणं आहे, आपलं मतभेद सरळ आहे. दादांनी मी सांगेन की तुम्ही सुप्रीम कोर्टाचा सतत हवाला देता आणि सुप्रीम कोर्टाने कबूल आहे, पण नव्या सुप्रीम कोर्टाने दिल्यानंतर प्रश्न संपत नसतो ते तुम्हाला माहिती आहे. त्यासाठी मग जनआंदोलन करावं लागतं. जनआंदोलनाच्या बाबतीत ते परत उपस्थित करावं लागतं. मी तरी हे मागत असं तर मी पहिल्यांदा सांगतोय, विरोधकांची आमची जबाबदारी आहे की आम्हाला ते सिद्ध केलं पाहिजे. सुप्रीम कोर्टाने काय म्हटलेलं आहे. दुसरं असं आहे, त्यांनी केलं म्हणून आम्ही केलं हे म्हणण्यात मला भाजपने काही चुकेलं असेल आणि कोणी दुसऱ्याने केलं असेल तर त्याचा ती समोर घेतली जाईल नाही असं मला वाटतं. मला वाटतं याच्यावर आता दिवशी काही निर्णय लागणार नाही. आम्ही पण एवढं सांगतो की आम्ही हे आंदोलन शांततापूर्ण मार्गाने चालवणार आहोत. दगड मारणार नाही, शिवीगाळ करणार नाही, काही नाही. हे दडपलं जाणार नाही याच्याबद्दलचा शब्द म्हणून तुमच्याबद्दल. कारण आज जे चालले ते दडपले नाही. माझं म्हणणं आहे की हे आंदोलन आम्ही गांधींच्या मार्गाने किंवा माहिती मग मी गांधींना मानणार म्हणतो. आपले सर्व कामगार म्हणून आपले हमालाची ते चाललेलंच आहे, तर ते होणारच नाही. पण आम्ही हे आंदोलन ते काही प्रश्न तुम्ही म्हणतात ते आहे जटिल प्रश्न, पण हे जटिल प्रश्न जनते चर्चेवर आणणं आणि जनतेच्या नंतर जनतेची न्यायबुद्धी आहे. सुप्रीम कोर्टाच्या जजेसपेक्षा जनतेची न्यायबुद्धी मला जास्त मिळते आणि ती न्यायबुद्धी तुला आव्हान करतोय, तर मला वाटतं तो प्रयत्न चिरडून टाकू नाही. एवढंच मी नाही ते करणार, पण करणारे ते बसलेले आहे तो चिरडला जाऊ नये एवढंच पाहिजे. चिरडायला जाल तर त्रास. कारण आम्ही भारतीय घटनेमध्ये निकष कोणता तुमची आत्ताची कृती बरोबर आहे का चूक आहे कोणत्या परिमाणात आहे घटनेच्या प्रमाणात आहे. घटने आपण जी घटना मान्य केली म्हणून मी तुमचं अभिनंदन का केलं. तुम्ही स्वच्छ सांगितलं की तुम्ही धर्मनिरपेक्षवादी आहे, तुम्ही घटनेतलं बोललात. ते जसं आले तसं बाकीच्या बाबतीत सुद्धा आपण लोकशाही मान्य केले, समाजवाद मान्य केले, सर्व मान्य केले. त्या अनुषंगाने चळवळी उभं करणं आम्हाला आमचं कर्तव्य आहे. मी आत्महत्येचं आंदोलन सुरू करा हा त्याचा भाग आहे. तुम्ही त्याचं संभावना केली त्याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद देतो. पण तुम्हाला एवढं सांगतो, हे जे आंदोलन आता सुरू झाले त्यात काही विधायक बाजू आहे, काही चळवळीच्या हक्काची बाजू आहे. कृपया हे चिरडलं जाणार नाही आणि केरळला जातात तुमच्यासारख्या मनुष्य ते पाहत बसणार नाही ही मला खात्री आहे. तुम्ही आलात आनंद बदलायचं बाबा म्हणले त्याचा प्रत्यय आम्हाला 3 दिवसाचा झाला. 28 नोव्हेंबरला महात्मा फुलेंच्या स्मृतिदिना दिवशी तुमचे मंत्रिमंडळातले सहकारी चंद्रकांत पाटील म्हणजे मागच्या मंत्रिमंडळातले आता नाही मंत्रिमंडळ ते फुल्यांना अभिवादन करायला गेले आणि आमच्या अंगावरून समोरून गेले पण भेटले नाही. त्याच मंत्रिमंडळातले तुम्ही मंत्री, त्यामुळे तुम्ही अजित पवार आणि बाबा आढाव यांच्यातलं जे संबंध आहे त्या ते म्हणून पण तुम्ही आलेला आहात. आणि जे आंदोलन वाढल्यानंतर त्याचा जो काही बाबा म्हणजे त्याचा तो चिरडण्यासाठी जो प्रयत्न झाला तर तुम्ही जशी कटेंगे तो बटेंगे बटेंगे तो कटेंगे याला ठाम विरोध केला. काही अशा उमेदवार दिली की ज्याच्याबद्दल तुम्हाला विरोध होत होता, तशीच भूमिका तुम्ही घ्याल अशी तुमच्या आगमनाने आम्हाला खात्री वाटते. तुम्ही इथं आल्याबद्दल थँक्यू. धन्यवाद. अजिबात चिरडलं जाणार नाही. किती स्वखुशीने बाबांना आदरणीय बाबांना इथे दिवस बसायचं मी आता तर विनंती केलेलीच आहे. परत आता उद्धव ठाकरे साहेब पण इथे येत आहे. वेगवेगळे राजकीय नेते मंडळी येणार, बाबांना भेटणार, समर्थन करणार. आम्ही विनंती सोडा म्हणून करणार.
परंतु अजिबात कुठलाही बाबा आता माझ्या मी बरोबर कलेक्टर आणले CP आणले सगळे अधिकारी आणले कारण तुम्ही आता जाताना पण त्यांना सांगितले की असलं काही आपल्याला करायचं नाही. हां बदल मॅडम थोडं मागे स्वागत आहे चेंज केली बॅटरी. मी एवढंच सांगतो अजिबात तसं माझ्याकडून होणार नाही. हां सुषमा आणि त्याच्यात सगळे विश्वा 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 विश्वा